वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली या शासकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना 2 डिसेंबर 2013च्या शासन निर्णयान्वये 25,000 रुपये व त्यावर 6व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता असे मानधन सुनिश्चित करण्यात आले आहे। आता राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना सरसकट 85,000 रुपये प्रतिमाह एवढे मानधन पुढील 5 वर्षासाठी निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। पॅरा जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांप्रमाणे 1000 लोकसंख्येसाठी 1 डॉक्टर असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रगत राज्य असून शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य राज्य मानले जाते। तथापि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2020-21 नुसार महाराष्ट्र राज्यात प्रति 1000 लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण 0.84 इतके आहे। देश पातळीवरील सरासरीच्या दृष्टीने सदर प्रमाण कमी असून जागतिक आरोग्य संघटनेचे मानके विचारात घेता हे प्रमाण अत्यंत अल्प आहे। राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत। त्यामुळे राज्याच्या शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात। राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरूकता लक्षात घेता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे आवश्यक आहे। पॅरा राज्यातील पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे या जिल्ह्यांत दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत आहे। सध्या स्थितीत उक्त जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालय आहेत, परंतु सदर मर्यादित वैद्यकीय सेवा संबंधित जिल्ह्यास आरोग्य व्यवस्था पुरवण्यास अपुरी पडत आहे। यास्तव पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पॅरा राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम कार्यान्वयन व संलग्नित रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनाकरिता आशियाई विकास बँकेमार्फत निधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे। हा निधी उपलब्ध करून घेण्याकरिता राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण, संशोधन व रुग्ण उपचाराकरिता जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये रूपांतरित करून राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पॅरा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, दंत शल्य चिकित्सक संवर्गाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे। राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची नव्याने निर्मिती झाली असल्याने राज्यातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, दंतशल्य चिकित्सक संवर्गाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला। स्टॉप।